ते आईला घेऊन घराकडे जातात आणि ती कविता म्हणतात आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवतात आणि म्हणतात, माँ चल अभी घर चलते हैं माँ, अभी बहुत काम करने का है, गाँव में स्कूल बनाने का है, शिक्षा कृष्णन मेरी. नक्कीच नक्कीच. म्हणजे मला तुम्ही बोलता आणि अंगावर शहार येतात सर. ते मी पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालो आणि मला कळलंच नाही. लोक रडत सुटतात, पडदा पडला तरी लोक रडत सुटतात. ते ॲक्टर नाही आहे. प्रत्येक कॅरेक्टर वेगळं दिसण्यासाठी, कारण जसं तुम्ही खलनायक करताना एक वेगळंच खलनायक आम्हाला दाखवता, त्याच्यानंतर पोलीस करताना एक वेगळाच पोलीस दाखवता तुम्ही आम्हाला. वेगळं आलं पाहिजे. हा तुमचा स्वतःशी उभा झगडा पाहिजे की आपण केलेलं काम नंतर कोणाला करता नाही आलं पाहिजे. समजा इन्स्पेक्टर जामकर करायची वेळ आली तर त्याला परत प्रश्न पडले पाहिजेत कसं करायचं, आणि नवा शिक्का मारला पाहिजे, नवं झालं पाहिजे. की ओव्हरऑल बाबांचं आणि तुमचं कसं होतं आणि नंतर कसं ते जुळत गेलं. त्यांचा विरोध होता या सगळ्या गोष्टींना. मी जेव्हा ठरवलं की मला मुंबईला जायचं आहे तेव्हा ते म्हणाले की तिथे कोण असतं आपलं. तेव्हा आमचं जमत नव्हतं फार. त्यांची इच्छा होती मी पण UPSC करावं, अधिकारी व्हावं, कारण ते अधिकारी होते. नक्कीच. एकदा तुम्ही नट झालात की तुम्हाला सगळंच ग्लॅमर दिसतं, किंवा तुम्ही एकदा चांगली भूमिका केली तर तुम्हाला सगळं दिसतं, पण त्यामागे जो स्ट्रगल असतो तो बऱ्याच लोकांना माहीत नसतो. आणि त्यावेळेस खूप असे सिलेक्टिव्ह लोक तुम्हाला सपोर्ट करतात, पण त्यावेळेस जे नातेवाईक आहेत की ते जे दोन्ही त्यांचे अँगल असतात की काय चालू आहे कसं काय, आणि नंतर अरे आम्हाला माहिती होतं हे काहीतरी करून दाखवणार, त्यावर काय सांगाल. म्हणजे कुठलंही टॅलेंट असेल ना त्याला कानच लावावं लागतं. नक्कीच. कानच, धार धार ती कायम धार राहिली पाहिजे. नाही तर ती धार बोथट होते नंतर ना. मग त्या चाकून ते धार नसेल ना तो कांदा कापलं जात नाही. मी ते नाटक करणार म्हणून ते मला मारणार असतात. करेक्ट करेक्ट. आई मला सांगायची तू काळजी घ्यायची, पण जेवताना त्यांच्यासोबत जेवत लोक जो जेवणात कधी टाकतील तेवढं तिथलं कळत नाही की मी इन्स्पेक्टर वेगळा आहे, मिलिंद शिंदे वेगळे आहे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेळीज पॉडकास्ट असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोळाबेळीज पॉडकास्टवर. खरं तर फणसातला सगळ्यांनाच आवडत असतं, कारण ते बाहेरून कितीही काटेरी असलं तरी आतून ते मौसूद आणि प्रेमळ असे तुम्हाला रसगरे देत असतं. आणि याच फणसासारखी काही माणसंही असतात, त्यांचं कार्य किंवा ते जे पडद्यावर भूमिका गाजवतात ती बघून खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे असं वाटतं. पण बघायला गेलं तर ते व्यक्तिमत्व तितकंच मृदू असतं, तितकंच ममतेने आणि प्रेमाने आतूड भरलेलं असतं. आजही आपल्यासोबत असेच मिलिंद सर आहेत. चला गप्पांना सुरुवात करूयात आणि मिलिंद सरांकडून जाणून घेऊयात खूप अशा खलनायक, त्याच्यानंतर हिरो आणि पडद्यामागच्या गोष्टी. नमस्कार मिलिंद सर. नमस्कार. नमस्कार मिलिंद सर. आता ॲक्च्युली तुम्ही एक खूप मोठा ॲक्टर आहातच, पण त्याचबरोबर तुम्ही खूप मोठे खलनायक म्हणून पण आहात. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण किंवा हिंदीमध्ये पण खलनायक असा एक लक्षात राहतो बरेच दिवसांमध्ये. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल, ती कशी सुरुवात झाली. नाही, मला खलनायक करणारे दोन माणसं. ओके. पहिला जो आहे ते संगीत कुलकर्णी. ओके. त्यांच्या एका सिरियलमध्ये मी काम केलं, त्याचं नाव होतं की तुझ्या विना, आणि त्या सिरियलचे लेखक होते गुरु ठाकूर. ओके. आणि गुरु ठाकूरने माझं नाव सुचवलं रवी जाधवला नटरंग सिनेमासाठी. आणि नटरंग सिनेमा चालला, आणि कुठलाही सिनेमा चालल्याशिवाय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि सुदैवानं, आम्हा सगळ्यांच्या सुदैवानं नटरंग खूप जोरात चालला. अजय अतुलांचं संगीतही जोरात चाललं. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे खलनायक म्हणून एक बसलं की बाबा एक नट आहे जो खलनायकाची भूमिका करतो, त्यामुळे ती सुरुवात झाली. त्यामुळे संगीत कुलकर्णी आणि गुरु ठाकूर या दोघांनी मला खलनायक केलं असं मी नेहमी सांगेन. नक्कीच. पण आम्हाला आता जसं तुम्ही नाव घेतलंच आहे सिरियलचं, तर त्यातले जे तुमचे खास वाक्य होते, म्हणजे मी म्हणणं पण ते चुकीचं असं मला वाटतं, ते तुम्ही जर आमच्यासाठी किंवा प्रेक्षकांसाठी एक व्हेरिएशन्स करून दाखवलं तर. कारण मला वाटतं जर त्यावेळेस इंस्टाग्राम किंवा फेसबुक आणि ही मीडिया असते ना, डिजिटल मीडिया, तर तुम्ही एक वेगळा ट्रेंड सेटर राहिले असतात. म्हणजे तोबा तोबा किंवा कच्चा बदामपेक्षा लोकांनी ते ट्राय केलं असतं खूप. नाही, त्यातले काही डायलॉग म्हणजे आपण म्हणजे काही गोष्टी आता त्यात एक होती मंजिरी, सत्यजितची बायको, तू तिथे मी मालिकेमध्ये. करेक्ट. तर मी सगळं मराठी चांगलं बोलायचो त्याच्यामध्ये, फक्त एकच शब्द वहिणी ह्याच्यामधला बाणाचं न मीठ करायचो. की आमचं ते मी शिक्षक म्हणायचे की बाबा त्याला भरलं पाहिजे. म्हणजे कलावंत म्हणून वाक्य सगळ्यांनाच पाठ होतात. बरोबर. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल, नाटकात काम करत असाल तर तुम्हाला वाक्य पाठ होतात, पण वाक्याच्या पलीकडे नट म्हणून असतं. म्हणजे वाक्याच्या पलीकडे, आणि तुम्ही त्याचे पैसे घेता, त्या टॅलेंटचे पैसे घेतात. म्हणजे ह्या भूमिकेमध्ये वाक्याच्या पलीकडे जाऊन काय करता आलं पाहिजे, खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन करता आलं पाहिजे. आणि जे शब्द आहेत त्याला झेलता आलं पाहिजे, वर टाकता आलं पाहिजे, त्याला वाकवता आलं पाहिजे, त्याच्यासोबत खेळता आलं पाहिजे, त्याला झोके देता आलं पाहिजे. तुम्हाला जर तुम्हाला शब्दाला झोके देणं, त्याला कुरवाळणं, त्याला फटका मारणं हे जमत नाही.
तोवर ते शब्दातले अर्थ निघत नाही. तर त्यामध्ये मी कधी मी गाणी म्हणायचो. आता गाणं साधं आहे की एक दिवस ती मोतीवाली बाई मला भेटायला येत नाही म्हणून मी तांबडे बाबांकडे तक्रार करतो की काय हे. आता हे कसं करायचं, डायलॉग ते लिहिलं होता, पण मी म्हटलं आमचं दिग्दर्शक होते राजू सावंत, त्यांना म्हटलं की आपण त्याच्याऐवजी तांबडे बाबाकडे बघून फक्त दादावळकर म्हणतात की तुम्हारी नजर क्यों खफा हो गई, खता बख्श दो अगर खता हो गई, काय ते. आता हे गाणं साधं आहे, पण मग त्यात आणखी रंग कसे भरायचे तर तुम्हारी नजर क्यों खफा हो गई तरारा तरारा, तर हे सगळे असे करून इंटरेस्टिंग करावं लागतं. किंवा सारखं सारखं तांबडे बाबा मदत करा, तांबडे बाबा मदत करा असं म्हणण्यापेक्षा आपण म्हटलं आपण त्याची एखादी आर्जव आरती तयार केली, एखादी गाणं तयार केलं तांबडे बाबांची आरती म्हणून, नंतर ते खूप फेमस झालं. करेक्ट. तुम्हारी शरण में तांबडे बाबा मेरे बाबा तांबडे बाबा, या बारीक बारीक गोष्टी आहेत. मग एक दिवस असं कळलं की आता आपण 6 महिने एवढ्याच 2 ओळी म्हणतोय तुम्हाला. मग आता पुन्हा पब्लिकला सारखं सारखं तुम्हाला फ्रेश वाटावं लागतं. कारण आता हळूहळू तेव्हा हळूहळू हे यायला लागलं होतं. हा, डिजिटल मीडिया कॅमेरा यायला लागला होता, मोबाईलमध्ये गाणी यायला लागली होती. मग म्हटलं की आपण ह्याचं कडवं पण करूया. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारे शरण में तांबडे बाबा मेरे बाबा. पब्लिक म्हणायचं तांबडे बाबा. म्हणजे मी धन्य झालो सर. मी म्हणेल की मी हे ऐकतोय तुमच्या समोर लाईव्ह बसून, कारण 7चं टायमिंग झालं ना, आम्ही असं होतं की नाही आज काहीतरी वेगळं ऐकायला व्हेरिएशन मिळणार आहे म्हणून आम्ही तो TV लावायचो आणि ती मालिका बघायचो. किंवा बरेचसे लोक असे होते महाराष्ट्रातले की तुम्ही काय देणार आहेत आज व्हेरिएशन, किंवा तुम्ही कशा प्रकारे ते कॅरेक्टर निभावणार आहेत ते बघायला खूप लोक हे बसलेले असायचे. आणि आज मला असं आतून किंवा असं अंगावर काटे म्हणतात की मी ते आज लाईव्ह ऐकतो तुम्हाला. खूप म्हणजे भारी आहे. पण जेव्हा एक आपण खलनायक भूमिका करतो त्याला एक थोडासा तो ग्रे शेड असतो किंवा निगेटिव्ह शेड असतो. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते बाहेर सोडून येताना कसं त्रासदायक असतं की कसं असतं? नाही, तुम्ही एकदा अभिनयाचा पेशा पत्करला ना तर तुम्हाला विविध भूमिका कराव्या लागतात. त्यासाठी असं काही फार वेगळं हे करायची गरज नाही. आणि तुम्ही आसपास अशी माणसं पाहिलेली असतात की जी माणसं असं वागतात, ज्यांच्यामध्ये एक खलवृत्ती असतात, त्यांच्यामध्ये काही वाईट वृत्ती असतात, आणि आपण ऐकलेलं वाचलेलं खूप असतं. त्यातनं ही पात्र तुम्ही उभे करता. आणि शेवटी नट म्हणजे काय की पडदा पडला की ऑफ, आणि पडदा उघडला की ऑन, किंवा ॲक्शन म्हटलं की ऑन, कट म्हटलं की ऑफ, एवढं जमायला पाहिजे. कारण तेच तर स्किल आहे त्याचं. समजा आपण जर एखादा खुन्याचा रोल करत असू आणि आपण काय खून करत सुटत नाही ना, प्रसंग संपला की सीन संपला. आता जसं इथे बसलो तुमच्यासमोर तर मला घाम आला आहे, तर मला तो किस्सा एखादा ऐकायला आवडेल की तुमचा पण असा काही पहिला सीनचा किस्सा होता का ज्या थोडंसं काहीतरी घाम आला आहे किंवा भीती वाटत होती किंवा असं काहीतरी होतं का, किंवा त्या फेजमधून कसं गेलात ज्या फर्स्ट सीन होता? नाही, असं झालं नाही काही. कारण मला वाटतं की तुम्ही ज्याच्यासाठी मुंबईला आलात आणि तेच करताना जर तुम्हाला भीती आणि घाम येत असेल तर मला वाटतं की मग तुम्ही अजून तयारी करण्याची गरज आहे. ओके. तुम्हाला अजून तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. कारण त्या निर्णायक क्षणी जर तुम्ही घाबरलात तर मग संपलं तुमचं. करेक्ट. पण त्याच्यामध्ये एक आणखीन एक बारीकशी गोष्ट आहे की नाटकाच्या प्रयोगाला मात्र थोडी धाकधूक होते. ओके. कारण इकडे रिटेक आहेत, समजा सिनेमामध्ये सिरियलमध्ये रिटेक आहेत, कॅमेरा तुम्हाला ॲडजस्ट करतो किंवा कट करून पुन्हा तुम्ही करू शकता. स्टेजवर काम करताना असं होतं की आता पुढचे 2-2.5 तास ह्या सगळ्या लाईव्ह लोकांसमोर काम करायचं. करेक्ट. इथे मुभा नाही तुम्हाला, इथे चूक करायला चान्स नाही तुम्हाला. त्यामुळं तिथे थोडं असं होतं की येस आता ऑन द मार्क राहायला पाहिजे आणि प्रॉपर डिलिव्हर करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक डिसिप्लिन लागतं. करेक्ट. रोज तुम्ही तालीम केली पाहिजे, रोज तुम्ही रियाज केला पाहिजे. आपल्याकडे नट रियाज करायची पद्धत नाही आहे. हां, तसं थोडंसं आहे. पण मग तरी पण तुम्ही रियाज म्हणून काय काय करता? मग माझ्यासाठी नाटक करणं म्हणजे माझा आवडता विषय सगळ्यात जास्त सिनेमा आहे. ओके. पण नाटक हा माझा रियाज आहे. आणि माझा सगळ्यात मोठा रियाज काय की आपण असं म्हणतो की बासरी जे वाजवतात ते सकाळी 2 तास बासरी वाजवतात, हार्मोनियम जे वाजवतात ते सकाळी 2 तास बसतात. शास्त्रीय गायक किंवा कुठलाही व्यावसायिक गायक किंवा कुठलाही गाण्याची आवड असणारा रोज सकाळी 1.5-2 तास हार्मोनियम घेऊन तंबोरा घेऊन बसतात ते लोक. नट काय करतात
की मोना नटांना रियाज करायचा असतो, असाही काही लोकांना दंभ आहे की त्यात काय रियाज करायचा. इथं बिल्ड आहे आपल्याला, इनबिल्ड टॅलेंट आहे असं काही नसतं. कुठलंही टॅलेंट असेल ना त्याला कानच लावावं लागते. नक्कीच. कानच धार ती कायम धार राहिली पाहिजे, नाही तर ती धार बोथट होते नंतर ना. मग त्या चाकूनी ते धार नसेल ना तो कांदा कापला जात नाही, कात्रीनं हे होत नाही. धार लावणं माझं म्हणणं की मी पुस्तकं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे. ओके. म्हणजे माझ्याकडे टीव्ही नाही या जगात, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात. माझ्याकडे टीव्ही नाही आणि मी टीव्ही पाहतच नाही. म्हणजे माझा दादा होती, सिरियल होती, तू तिथे तांबडे बाबा, किंवा आता जे काय चालू आहे मी कधी माझा एपिसोड नाही कधी. लोक म्हणतात का असं काय एवढा कसला आहे. मी म्हटलं की माझं जर काही काम करताना चुकलं असेल तर माझं मन मला सांगतं पहिलं की हा सीन बरोबर गेलेला नाही, हे सीन चांगला झालेलं नाही, एक वन मोर करूया. ओके. किंवा ह्याही उपर माझ्याहीवर एक माणूस बसला दिग्दर्शक, नक्की जर त्याला असं वाटलं की बुवा गोष्ट चांगली झालेली नाही की सीन बरोबर जाऊ नाही, तो पण म्हणू शकतो की बुवा ठीक नाही. तर एक मी स्वतःचं असेसमेंट करणारा स्वतः कलावंत आहे, मला कळतं की बरोबर झालं नाही आणि तो माणूस आहे. पुन्हा दुसरी गोष्ट अशी की एकदा तिथे मी सिरियलच्या सेटवर 2 निर्माते आले होते. ओके. 2 निर्माते आले आणि संध्याकाळी पॅकअपची वेळ झाली होती, 7, 7:30, 8 झाले होते. आणि मग आम्हाला पुढच्या सिनेमाचं बोलायचं होतं. मग ते वर बसले होते आणि मेकअप रूम खाली होतं. तर मी तो सीन झाला, त्यांना म्हटलं चला. मग मी मेकअप काढायला सुरुवात केली. मेकअप काढता काढता एक बॅक ऑफ द माइंड तुमच्याकडे असतं की आपण जो आत्ता सीन केला आहे तो आपण ठीक नाही केला आहे, आपण उरकला आहे तो सीन, 100% नाही दिला, पाठी टाकली. असं मला मेकअप काढताना असं वाटत होतं. ती माणसं बसली होती. म्हटलं आपण की ह्या नवीन जे निर्माते आलेत किंवा नवीन जो सिनेमा आहे त्याच्या मागे जास्त आहोत का, ज्यापेक्षा आपण जे आता काम केलं. तर तेवढा तिथून असिस्टंट डायरेक्टर जात होता. तर म्हटलं काय थांब, लाईटिंग चेंज केलं का. तो म्हणा नाही, लाईटिंग चेंज करायचं काम चालू आहे. म्हणजे त्यांना थांबायला सांग. ते लाईटिंग करेपर्यंत मी पुन्हा मेकअप चढवला, पुन्हा कपडे चढवले, वर गेलो, तो सीन केला, मग यांच्यासोबत गेलो. मी असं म्हणतो एवढा मराठी मुलूक जिथं जिथं म्हणून मराठी सिरियल बघितले जाते, जिथं जिथं मराठी साहित्य सिनेमा बघितला जातो, ती माणसं तुम्हाला एवढं प्रेम देतात. केवळ तुम्हाला घाई आहे म्हणून तुम्ही पाठी टाकून निघून जाता. बरं पाठी टाकायचे तुम्ही तेवढेच पैसे घेता आणि पाठी न टाकायचे किंवा चांगलं काम करायचं तेवढेच पैसे घेतात. मग कुठलीही गोष्ट करताना ती उत्पादक व्हायला पाहिजे, प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे. नक्कीच. नाही तर तुम्ही बेईमानी करता त्या प्रेक्षकांशी. त्यामुळे म्हटलं की ही तर संधी जी आली माझ्याकडं त्याच्या पाठी मग ह्या सिनेमातलं पण काम आहे, ह्या सिरियलमधलं पण काम आहे ना त्याच्यामध्ये. मग आहे त्या कामाशी प्रतारणा करून नवीन कामाच्या मागं पळायचं तर ते मला काय होईना. म्हणून मी म्हटलं की आपल्याला कळतं की आपण ठीक केलं आहे की नाही केलं, आणि ते कळायला हवं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की नटाला कळलं पाहिजे की आपण आत्ता बसल्यावर ह्या फ्रेममध्ये कसं दिसतोय, करेक्ट, आपला किती भाग इथपर्यंत फ्रेममध्ये आहे का, इथपर्यंत फ्रेम आहे की असं कसं, हे सगळं तुम्ही बघू शकता तुम्ही. हो. म्हणजे मी असं म्हणतो की ब्रेख्त नावाचे जे हे आहेत अभिनयाचे तत्वज्ञ आहेत, ते असं म्हणतात की तुम्हाला काम करताना स्वतःला बघता यायला पाहिजे. ओके. म्हणजे समजा मी जर तांबडे बाबा करत असेल किंवा दादा होळकर करत असेल किंवा कुठलाही देव माणूस मधलं पोलीस करत असेल, तर मला मिलिंद शिंदे म्हणून दादा होळकरला बघता आलं पाहिजे, मला मिलिंद शिंदे म्हणून ते इन्स्पेक्टर जामकरला बघता आलं पाहिजे, मला मिलिंद असं तुम्हाला बघता आलं पाहिजे. नक्कीच. ते मी पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालो आणि मला कळलंच नाही, लोक रडत सुटतात, पडदा पडला तरी लोक रडत सुटतात, ते ऍक्टर नाही आहे. ओके. पडदा पडला विषय संपला आणि तुम्हाला त्रयस्थपणे बघता आलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, थिएटरमध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये काही तुम्हाला मार्ग असतात, इथपर्यंत जायचं, तिथपर्यंत जायचं, किंवा तिथेच लाईट आहे, त्याच्या पलीकडे लाईटची व्यवस्था नाही, थोडे असे हल्लात तरी लाईट नाही, किंवा जास्त पुढे गेलात तर माईक जास्त स्ट्रॉंग आहे, पब्लिकच्या कानाला त्रास होईल, किंवा सर्टन वाक्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे. तर ह्या सगळ्यांचं भान कधी होतं जेव्हा मिलिंद शिंदे म्हणून तुम्ही त्या पात्राकडे बघता. ओके. नुसतं वाहवत सुटायला काय तसं काय, तुमच्या बाकीला लाईट करायला, म्युझिक करायला माणसं बसलेली आहेत ना, तुम्ही त्यांचे किंवा नाटकाची एकूण जी रंजकता आहे, जे डेकोरेशन आहे, ते वाया घालवता तुम्ही. त्यामुळे वाहवत जाऊन जमत नाही, तुम्हाला त्रयस्थपणे बघता यायला पाहिजे स्वतःला, पात्राला काम करताना. आता जसं तुम्ही पोलीस उदाहरण घेतलं, एक आमच्यासाठी एक होतं की महेश कोठारेंनी उभा केलेला पोलीस किंवा डॅमिटवाली हे, आणि त्याच्यानंतर तुम्ही देव माणूसमध्ये उभा केलेला पोलीस, जो की एक वेगळं अँगल होतं, एक वेगळं होतं. मग त्याच्यासाठी काही स्पेशल वेगळी मेहनत घ्यावी लागते का, म्हणजे असं प्रत्येक कॅरेक्टर वेगळं दिसण्यासाठी? कारण जसं तुम्ही खलनायक करताना एक वेगळंच खलनायक आम्हाला दाखवता, त्याच्यानंतर पोलीस करताना एक वेगळाच पोलीस दाखवता तुम्ही आम्हाला. तीच मी असं म्हटलं की एवढ्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही जर तेच करत राहिलात तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाल, तुम्ही या इंडस्ट्रीच्या बाहेर जाल. कारण रोज संपूर्ण देशातून, मराठी मुलखातून, महाराष्ट्रातून अनेक मुलं मुंबईला येतात. नक्कीच. प्रत्येकाला नट व्हायचे. हो. आणि जर तुम्ही तेच करत राहिला तर मग तुमच्या NSDचा FTI शिक्षणाचा काय फायदा आहे?
वेगळं आलं पाहिजे. हा तुमचा स्वतःशी उभा झगडा पाहिजे की आपण केलेलं काम नंतर कोणाला करता नाही आलं पाहिजे. समजा उद्या इन्स्पेक्टर जामकर करायची वेळ आली तर त्याला परत प्रश्न पडले पाहिजेत कसं करायचं, आणि नवा शिक्का मारला पाहिजे, नवं झालं पाहिजे. हा स्वतःशी झगडा पाहिजे तुमचा. मला वाटतं की हा 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 म्हणजे आपुलाच वाद आपुल्या संगे म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, हे त्यातलं सगळं की बाकी कोणत्याला आपल्याला सांगायची गरज नाही. हा तुम्हालाच वाटलं पाहिजे की काय बरं हे अच्छा याच्यामध्ये असं आहे, असं करता येईल. मग जे लिहिलंय ते काही सूचना दिग्दर्शकाच्या आणि तुमचं वैयक्तिक अभ्यास, ह्या तिन्हीचं मिळून ती भूमिका रंगते. नक्कीच. पहिल्या दिवशी जसं मी ऐकलं एखाद्याकडनं की आज हा इन्स्पेक्टर करायचा, तर दिग्दर्शक काय म्हणतात ते ऐकत बसायचं थोडा वेळ. त्यांच्या बोलण्यात एक रिदम कळतो, हे कळतं, फ्लो कळतो की त्याच्या डोक्यात असं आहे. कारण ते तादात्म्य पावलं पाहिजे, नाही तर ते म्हणतात वेगळं, माझं चाललंय वेगळं, असं होतं. हा, पण त्यातलं एखादी गोष्ट करा आपण, मग मी असं करून दाखवू का, मी असं करून दाखवू का, तुम्ही त्यांना करून दाखवा तुमच्या डोक्यातलं काय. आणि एक नाही करून दाखवायचे, 3-4 इन्स्पेक्टर जामकर करून दाखवायचे. इतकी तयारी पाहिजे तुमच्याकडे की समजा मी असं केलं तर समजा असं केलं, मग त्यातलं ते एक निवडतं. आणि मग भरतकाम विणकाम सगळं सुरू होतं काय. आणि मग हळूहळू 4 गोष्टी त्यात ॲड होत जातात. मग तांबडे भावाचं कांगिनी हे त्यात टाकलेले एलिमेंट होता, किंवा तो सारखं एखादं गाणं म्हणतो, किंवा तो वेगवेगळेच कपडे घालून येतो, कधी फेटा बांधून येतो, कधी गॉगल घालून येतो, कधी स्वतःच्याच गळ्यात हार घालून येतो, माझं अभिनंदन करा वगैरे. तर असे रंग त्यात भरायला लागतात, नाही तर ती मोनोटोनी येऊन जाते. नक्कीच. माणूस आपण जेव्हा म्हणतो ना की मला जरा पाणी द्या रे, तर समोर ऐकून नाही गेलं आपण सेम नाही म्हणत, जरा पाणी द्या ना, तो काय ऐकून नाही आलं, पाणी द्या पाणी, अरे अजून नाही गेलं, पाणी द्या पाणी. तो हे जे व्हेरिएशन आपोआप तयार होतात ना, तर त्यात ना तो संवाद वाढतो ना. नक्कीच. एकच एक होत नाही, ते रंजन मूल्य पाहिजे त्याच्यामध्ये. सत्यदेव दुबे नेहमी म्हणायचे की आपकी माँ मर गई है समझो और आपको रोना है, ओके, रो, या अगर आपको नहीं रोना है वो भी करो, लेकिन जो भी करोगे उसको खूबसूरत बनाओ. म्हणजे काय अंगाला लाइटिंग फिटिंग नाही करायचं, पण पब्लिक, आता तुम्ही बघा शोले सिनेमात अमिताभ बच्चन मरतात, कसा सीन केला तुम्ही. नक्कीच मरायचा सीन आहे ना, पण पाहत असतो का नाही, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येते की नाही. ती ऍक्टिंगची गंमत येते की कसं मरायचं, काय पोझिशनला मरायचं, की डोळे उघडे ठेवायचे की नाही, हात कसा ठेवायचा आहे, कुठं पडलं, आपण दिसणार कसे आहोत. फिल्म आहे प्रेझेंटेबल, फ्रेममध्ये बरोबर छान दिसलं पाहिजे ते. किंवा अग्निपथ सिनेमात पुन्हा अमिताभ बच्चन मरतात शेवटी, बरोबर. ते आईला घेऊन घराकडे जातात आणि ते कविता म्हणतात आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवतात आणि म्हणतात मा. तुम्ही आठवा परत जाऊन बघा, तो मा थिएटर भर पसरतो. करेक्ट. मा चल अभी घर चलते हैं माँ, अभी बहुत काम करने का है, गांव में स्कूल बनाने का है. करेक्ट. शिक्षा कृष्णन मेरी, हे सगळं आहे ना. तर हे डायलॉग जर कुणी साधं बोललं तर मजा येत नाही ना. हे हा त्याचा रिदम आहे. आणि मग देख माँ मेरे हाथ अभी खून से रंगे नहीं है, एकदम साफ म्हणले, साफ नाही म्हटले, एकदम साफ. माँ भी मेरे को तेरे हाथ का रोटी खाने का है माँ. सगळ्या थिएटरला गलबलून येतं. येस. ही नटाची कलामत आहे की मारणारा सीन आहे, ह्याचा सीन आहे, तर दुबे म्हणतात ते की खूपसूरत बनाव, करेक्ट, प्रेझेंटेबल बनाव. ही ती गंमत आहे सगळी. नक्कीच नक्कीच. म्हणजे मला तुम्ही बोलता आणि अंगावर शहार येतात सर, आणि हे भाग्य मिळतं. पण त्याचसोबत मला हे जाणून घ्यायला आवडेल, आता सरांचं, दुबे सरांचं तुम्ही नावच घेतलंय, तर NSD तुमच्यासाठी काय आहे किंवा कसं आहे? आज मी तुमच्यासमोर किंवा सिनेमात किंवा 4 लोक तुमच्या सह्या घेतात, फोटो काढतात, ही सगळं NSD आहे. नक्कीच. नाही तर मी नगरला माझं सगळं झालं, नाटक वगैरे माझं नगरला झालं. नगरचा माणूस जर मी मुंबईला गेलो असतो आणि मला म्हटलं असतं की मला अभिनय येतो, कुणी विश्वास ठेवत नाही. ओके. मग तुम्हाला एका इन्स्टिट्यूट मार्फत जावं लागतं. NSDला गेलो मी, तिथून मला एक टेस्टेड मार्क्सचा एक शिक्का मिळतो, ॲटलास काहीतरी येत असणार आहे. पण पुन्हा तोच आहे विषय की मी जेव्हा मुंबईला गेलो तर तेव्हा मला पहिले काही महिने असं वाटलं की हो जाएगा, नंतर कळतं की नाही होणे मला. कारण तुमची कंबर 28ची, तुमची मान 3 इंचाची, तुम्हाला काही तसा चेहरा मला नाही. मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा सगळे असे गोरे गोरे आणि हिरो, म्हणजे सावळी माणसं हिरो असतात हे म्हणायला कोणी तयार नव्हतं तेव्हा. आणि मनात प्रश्न पडायचा की आपण जरी थांबलो इथे मुंबईत तर आपलं काय म्हणून लौकिक होणार आहे? शिपाई, सिक्युरिटी गार्ड, पोस्टमन,
रामागडी, झाडूवाला, एवढं अनालिसिस तुम्ही आधीच केलं होतं. हा, काय होणार आहे आपलं. पण काही चांगली माणसं भेटणं फार गरजेचं आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला अभिनय येणं गरजेचं आहे. नक्कीच. पण चांगली माणसं भेटणं जास्त महत्वाचं आहे, कारण ती माणसं तुमच्याबद्दल सांगतात. आता माझं असं झालं की अमृता सुभाष नावाची जी अभिनेत्री, ती मला 1 वर्ष ज्युनियर होती NSDला. तर वामन केंद्रे जेव्हा एका नाटकासाठी माणूस शोधत होते, की वामन केंद्रे म्हटलं की असा माणूस पाहिजे की जो डायलॉग ज्या आवाजात बोलेल ना त्याच आवाजात गाईल. ओके. म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की डायलॉग बोलायचा वेगळा आवाज आणि गायचं गाताना एकदम मधुर कोकिळ आवाज लावतात. नाटकात असं जमत नाही. म्हणजे त्याचं गाणं वाटलं पाहिजे, तर मग गाणार मग त्याच्या वेगळा गायक लावू आपण, तुम्ही फक्त लिपसिंग करा वगैरे. तर तेव्हा वामन केंद्रे सांगितलं की असा कोणी माणूस आहे का. ओके. तर अमृताने सांगितलं की असा एक माणूस आहे मिलिंद शिंदे नावाचा. आता ह्याच्यामधला ॲब्सेंट एपिसोड कुठला आहे की मला फोन आला की अरे वामन काकांना फोन कर वगैरे असं असं आहे. मी फोन केला, ॲब्सेंट एपिसोड सांगतो. ओके. नाही तो मुलगा आहे, ठीक आहे. वामन केंद्रे काय म्हणले असेल, वामन सर काय म्हणले असेल, कसं काम करतो ते म्हणजे चांगलं काम करतो. हा मिसिंग संवाद. नक्कीच. आणि हा मिसिंग संवाद फार महत्वाचा आहे. नक्कीच. आणि कोणीतरी आपल्याबद्दल ती पावती देणं खूप महत्वाचं. तुमच्या वतीनं कोणतरी ॲश्युरन्स देतोय. करेक्ट. आपण जामीन राहत नाही कुणाला आली. नक्कीच. की म्हणजे आपण नाव सुचवलं आणि तो माणूस त्या माणसाने तिथे फियास्को केला, काय राव नाव सुचव असं नको. हो, नक्कीच. तसं त्यांना सांगितलं. असं 2दा-3दा झाले माझ्यासोबत. ओके. गिरीश कर्नाडांसोबत मी एकदा म्हणजे मला काम करायची संधी मिळाली, तेव्हा पेजर आले होते, मोबाईल तर नव्हतेच. तर तेव्हा माझी क्लासमेट होती एक मल्लिका, तर ती कर्नाड साहेबांना भेटायला गेली बँगलोरला. तेव्हा कर्नाड साहेब एक फिल्म करणार होते. तर कर्नाड साहेबांनी मोठं ऑडिशन सेशन लावलं होतं मुंबईला, पण मला तेव्हा मुंबईला जायची हिंमतच होत नव्हती. 28 कंबर 3 इंचाची मान हेच डोक्यात चालली. तर एक दिवस वडिलांच्या ऑफिसला कर्नाडांचा फोन आला, ऑफिसला, वडिलांचं पोस्टिंग बीडला. हां, की मी गिरीश कर्नाड बोलतोय. जरी माझे वडील किती ह्या क्षेत्रापासून लांब असले, पण गिरीश कर्नाड माहीत नाही असा माणूस नाही आपल्याकडे. नक्कीच. ते म्हणले की नाही मला तुमच्या मुलाला भेटायचं वगैरे. त्यांनी मग नगरला आमच्या दुसऱ्या मित्राच्या घरी सांगितलं की मिलिंदला त्यांना फोन करायला सांग. पेजरवर मला मेसेज आला की कर्नाड साहेबांचा हा नंबर आहे. मिसिंग एपिसोड पुन्हा इथे आहे. कर्नाड साहेबांनी त्या मुलीला काय विचारलं असेल की हे जे फोटो तू दाखवतेस कसे आहेत, काम कसं करतो, त्याच्यामध्ये चांगलं करतो असं म्हणले असेल. म्हणून त्याच्यामुळे ती जी बस आहे ना, म्हणजे ती जेव्हा त्या वळणावर जात असते ना ती बस, त्या वळणावर तुम्ही उभे पाहिजेत तिथे. ओके. आणि ती जे बसमधली जी माणसं आहेत ना त्यांनी तुम्हाला बसमध्ये घेतलं पाहिजे. ओके. त्यामुळे हे गिव्ह अँड टेकचा हिशोब आहे सगळा, की त्या वळणावर तुम्ही असणं फार गरजेचं आहे. आणि त्या बसमधल्या माणसांनी पण तेवढं काइंड असणं गरजेचं आहे की गेट हिम, करेक्ट, घ्या, हा सहप्रवासी आपला होऊ शकतो. नक्कीच. किंवा तुम्ही कुठेतरी ते मला वाटतं स्टॉप किंवा मार्क सोडलेले पाहिजेत तुमच्या अभिनयातून, आणि ते तुम्हाला नंतर सांगतात की ह्याला घेतलंच पाहिजे आता. नक्कीच. ह्याच्यामध्ये माझं काही नाही, ह्याच्यामध्ये त्यांचं कौतुक जास्त आहे असं मला. नक्की आहे, त्यांचं कौतुक तर आहेच. कारण आज आपण बघतोय आपल्याला इतकाही वेळ नाही की आपण कोणासाठी पावती देऊ, पोच पावती. त्यावेळेस त्यांनी दिली आणि त्यामुळं गोष्टी घडत गेल्या. नक्कीच. पण आता बाबांचा विषय निघाला आहे तर मला थोडंसं त्या विषयाला टच करायला आवडेल की ओव्हरऑल बाबांचं आणि तुमचं कसं होतं आणि नंतर कसं ते जुळत गेलं. त्यांचा विरोध होता या सगळ्या गोष्टींना. ओके. आणि आपल्याकडे साधारणतः एक म्हणजे बीड आणि मराठवाड्यात ज्यांचं मुंबईशी फार शासकीय कामाच्या व्यतिरिक्त मंत्रालयाच्या पलीकडे संबंध येत नाही. करेक्ट. बाकी ठिकाणी काय जायची गरज नाही, तर त्यामुळे ते शासकीय सेवेत असताना जायचं यायचे. मी जेव्हा ठरवलं की मला मुंबईला जायचं आहे तेव्हा ते म्हणाले की तिथे कोण असतं आपलं, एक साधा तिथे आपलं कोण आहे. ओके. तरी आपण म्हटलं की मला जायचं नाशिकला, आपले वडील काय म्हणतात तिथे आपलं कोण आहे का ओळखीचं. नागपूरला जायचं, तिथे आपलं कोण आहे का ओळखीचं. सगळं एक आधार, एक काहीतरी लागतं सपोर्ट आपल्याला. बट ट्रस्ट, आता हा आधार कसा आहे इथे पाहिजे, आधार लागतो. तर तसं त्यांचं होतं की तिथे आपलं काही नाही. आणि मला म्हणायचं की तू कुठलीही नोकरी कर, 1000-1200 नोकरी कर, ते पैसे तुलाच ठेव, आम्हाला 1 रुपया देऊ. सगळ्यांचं असतं. पण हे नाद वाईट आहे, कारण ह्याच्यामध्ये एकदा वय निघून गेले की मग पुढे काही नाही. ओके. आणि तिथे आपलं कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलंच नाही शेवटपर्यंत. त्यामुळे आमचं जमत नव्हतं फार. त्यांची इच्छा होती मी पण UPSC करावं, अधिकारी व्हावं, कारण ते अधिकारी होते. नक्कीच. मोठे उच्चपदस्थ अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी. पण त्यांचं माझं ह्या बाबतीत कधी जमलं नाही. कारण कलावंतच काय होतं की मगाशी त्यांना सांगितल्याप्रमाणे की तुमच्या पाठीवर कोणतरी हात मारतात, म्हणतो की भारी काम करतोस, बस तेवढंच बोलतं आम्हाला कुठलाही कलावंत. आणि ते जातात मुंबईला. पण माझं एक झालं की मी NSD FTIचं एक कोर्स करून मी मुंबईला आलो. तर जेव्हा पहिला सिनेमा आला माझा
नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा प्रभात टॉकीजला लागला होता. तो सिनेमा पाहिला आणि त्यावेळेस त्या प्रभात टॉकीजच्या पार्किंगमध्ये काही लोक माझ्या सहाय्य घेत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मग त्यानंतर मी बोलायला लागलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की मला वाटतं वडिलांच्या जागी मी जरी असतो आणि माझा मुलगा असतो तरी मला वाटतं मी हेच बोललो असतो, कारण करिअर वाय जायला नको. कारण 30, 35, 40 नंतर तुम्ही काही करायचं लायकीचं राहत नाही. मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईडवर इंजिनियरच्या हाताखाली सहाय्य करायला, बिल फाडायला, याच्या पलीकडे काही करू शकत नाही तुम्ही. आणि एकदा कोणाच्या हाताखाली काम करायची सवय नसेल ना, तुम्ही करू शकत नाही. पण आता बाबांचं तुम्ही सांगितलं, बाबांनी एक्सेप्ट केलं, पण एक ऑडियन्स आहे की म्हणजे किंवा आपण स्वतः असतो जो आपण एक हिरो बनायच्या ह्याच्यात जात असतो आणि मग आपण कुठेतरी मग वेगवेगळ्या भूमिका चाचपडतो. जसं तुम्ही मग खलनायकाची भूमिका तुम्ही बोलात गुरु ठाकरांमुळे मिळाली, पण ती एक्सेप्ट करायला किती वेळ गेला का ती तशीच लगेच एक्सेप्ट झाली? कधीच व्हायचं नव्हतं. ओके, आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत. म्हणजे इतक्यातच भान येतच तुम्हाला NSD नंतर की आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत. ओके, म्हणजे खरं म्हणजे आपली तयारीच काय होती, रामागडी आणि ह्याची तयारी होती ताटात. कारण हे बघा, नट, हिरो आणि खलनायक आणि किंवा आणखीन काही ही नंतरची नाव आहेत. आधी अभिनेता हे नाव आहे त्याचे. नक्कीच, ऍक्टर हे बाकी नंतरची विरोध नंतर लागतात की हा सुपरस्टार आहे की ऍक्टर आहे. आता तुम्ही नसीरुद्दीन शाह आणि अमिताभ बच्चन याच्यामध्ये बघा, नसीरुद्दीन शहाना ऍक्टर म्हणतात, अमिताभ बच्चन सुपरस्टार म्हणतात. करेक्ट. सुपरस्टारमध्ये ऍक्टिंग असलीच पाहिजे असं काही नाही फार. ऍक्टरमध्ये ऍक्टिंग असली पाहिजे. अर्थात बच्चन हे असं का म्हणतात, त्यांच्यामध्ये दोन्ही आहे. पण असे आपल्याकडे अनेक सुपरस्टार आहेत ज्यांना अभिनय येत नाही. नक्कीच, ते आहेच. त्यामुळे मला कधीही हिरो व्हायचंच नव्हतं. हिरो व्हायला मुंबईला कधी गेलो नव्हतं. आणि NSD पासआउटमध्ये आमचं फार असं नसतं. NSD मध्ये फार रेअर हिरो झालेत कोणी आमच्याकडे. राज बब्बर मला वाटतं एकच माणूस आहे हिरो झालेला. करेक्ट. आणि NSDतली म्हणजे आत्ता जे काय आपण लोक बघतोय किंवा जे ती आपण खोडं म्हणू शकतो, ती NSDतली जी आत्ता आपण बघतोय, ते नक्कीच असे वेगळे कॅरेक्टर करतात की आपण जसं तुम्ही म्हणालात वेगळा अभिनय करतात आणि त्यांचा त्यांनी ठसा सोडला किंवा त्या NSDचं जे काही देण आहे त्याच्यावर. पण आता मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आम्हाला नाटक, TV सिरियल, सिनेमा आणि OTT अशा जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्मवर दिसताय. तुम्ही या सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करताना कुठलं टेक असतं आणि कुठला गिव्ह अवे असतो, म्हणजे कसं असतं ते दोन्हीचं? मला वैयक्तिक विचारलं की मला कुठलं माध्यम आवडतं, जर असं तसं प्रश्नाचा रोग जर आपण असा ठेवला की ओके, माझ्यासाठी सिनेमा हे माझं पहिलं प्रेम. ओके. म्हणजे जरी मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी असलो, नाटकाचा विद्यार्थी असलो, तरी माझं सिनेमा पहिलं प्रेम. कारण नाटकावर घर चालत नाही, कुटुंब चालत नाही, किचन चालत नाही. नक्कीच. आणि नाटक तेवढ्या प्रमाणात नाही, कारण ज्या प्रकारचं नाटक आपल्याला करायचं तसं नाटक नाही आहे अवेलेबल आजकाल. सगळ्यांना विनोदी नाटक बघायचे, सगळ्यांना हसायचे. आणि मला वाटतं की आपला तो एरिया नाही. जसं मला स्किट मी टाळतो करायला. मला वाटतं की ते म्हणजे मी अंगाला लावून घेत नाही ते फार. सिनेमा जो आपला वेगळ्या टाईपचा सिनेमा आहे, बाबू बँड माझा, नॉट ओनली मिसेस राऊत, नटरंग, पारद, करेक्ट, घात, आता पलीकडे आले, हे सिनेमे तुमच्या ह्यात आहेत. आपल्याकडे काय खोटं बोलायची पद्धत आहे, त्यात सगळेच नाहीत पण 99% खोटं बोलतात की माझं पहिलं प्रेम रंगभूमी आहे. जर तुमचं पहिलं प्रेम रंगभूमी नाटक आहे, मग सिनेमात कशाला काम करता तुम्ही? मग सिनेमात काम करता तुम्ही पहिल्या प्रेमाची प्रतारणा, दगा देता तुम्ही पहिल्या प्रेमात. करेक्ट. हे सगळे काय करतात, नाटकाला आणि सिरियलला पायरी म्हणून वापरतात सिनेमात जाण्यासाठी. हां, होतं असं कुठं. नक्कीच. तुम्ही नाटकात का काम करता, तुम्हाला सिरियल मिळेल म्हणून. तुम्ही सिरियलमध्ये का काम करता, तुम्हाला नाटक मोठा पडदा मिळेल म्हणून. मग जर तुमचं जर इप्सितच मोठा पडदा आहे, मग तुमचं पहिलं प्रेम नाटक कसं असेल? तुमचं पहिलं प्रेम सिनेमाच आहे. म्हणजे फक्त हे पब्लिकमध्ये व्यासपीठावर चर्चासत्रात मोठ्या वादविवाद ह्याच्यामध्ये बोलताना, व्याख्यानमालेत बोलताना आपले सपने सगळे जे अतिशय खोटे आहेत. खरं तुमचं प्रेम कबूल करा. काय कोण तुम्हाला काय कोर्टात खेचत नाही. कलावंत आहात तुम्ही. माध्यमात तुम्हाला वर्जन असली पाहिजेत. OTT काय आणि कुठलं काय. फक्त OTTने खूप लोकांना आरसे दाखवले. अभिनयाची जी पद्धत OTTने सेट केली, तुम्ही कुठले पाताल लोक बघा, सिक्रेट गेम्स वेगळं आहे सगळं. खरं खरं खूपच आणि वेगळं म्हणजे ग्लॅमर पासून माणसं एकदम सगळं. नक्कीच. त्याच्यामुळं असं वापरलं अभिनय कुठं निघाला होता आणि कुठं पोहोचलाय. म्हणजे सोहराब मोदींचा अभिनय कुठं, पृथ्वीराज कपूर यांचा अभिनय कुठं, की सलीम. आता सलीम असं म्हणत आज सलीम चालत नाही. पण त्याच सिनेमात दिलीप कुमार काम करत होते, जी एवढंच करायचं करत होते. करेक्ट. दिलीप कुमारांनी मग हळूहळू रिअलिस्टिक ॲक्टिंगचा असा एक प्रवाह कोरला आणि त्याला वाट करून दिली. मग त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन वगैरे सगळे आले. हां, तो फ्लो वाद गेला. आता जसं तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करताय, मग तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत पण काम करताय आणि तुम्ही स्वतःही एक दिग्दर्शक आहात.
तर मग असं होतं का की नवीन रक्ताच्या दिग्दर्शकासोबत काम करताना की कुठेतरी हे जमत नाही जाणवतं की नाही यार गल्लत बसतीये, पण ती जी परफेक्ट जोडी म्हणतो आपण की नट पण जुळून आलाय आणि दिग्दर्शक पण जुळून आलाय? होत असं कधी कधी, पण दिग्दर्शक जेव्हा मी नेहमी म्हणतो की जो दिग्दर्शक आहे ना त्यांनी वाचन करावं. ओके. जो सिनेमा आहे पटकथेचा अगदी सगळा सिनेमा नाही पण 10-12 सीन ते वाचताना कळतं की बात आहे की नाही हे. वाटलं की जमू शकतं हे तर कळतं, कारण वाचनात कळतं की त्याचं हे किती कन्सर्न किती त्या ओके त्याच्या प्रोजेक्टबद्दल किती कन्सर्न आहे, आत्मीयता किती आहे आणि भान आहे का संवाद लय सिनेमाची ह्याचं त्याचं. फक्त ह्या से लगाएंगे वहाँ से लगाएंगे हे काय सिनेमा नसतो. नाही नक्कीच. तर ते त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला साहित्याचं ज्ञान आहे का. आपल्याकडे फक्त 30 लगाव 40 लगाव ये लाईट लगाव वो लाईट लगाव. गजेंद्र आहे रे किंवा आणखीन काही दिग्दर्शक आहेत ते ह्या फंदात फार पडत नाही. त्यांची जे कॉन्टेंट आहे ना तोच फार भारी असतो. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला म्हणतो की इधर से प्रॉब्लेम आहे का यहाँ लाईट का यहाँ ले लो वही होने वाला है. एकदा एका सिनेमात पहिल्या सिनेमात की मी फ्रेमच्या बाहेर गेलो तर कॅमेरामॅन ओरडले माझ्यावर क्या कर रहा है वगैरे. गजेंद्र म्हटलं क्या हो गया तो फ्रेम के बाहर जा रहा है लाइट के बाहर जा रहा है. तो गजेंद्र म्हटलं की फ्रेम किती आहे तो मला इतना खोल उसको करने दे काम. नाईस. हे आहे की त्याला नका अडकू तंत्रामध्ये. हां ते महत्त्वाचं आहे पण एवढंही महत्त्वाचं नाही की माझं कंटेंट मरेल, माझ्या कलावंतांना कामच नाही करता येणार. मग आज ज्यावेळेस आपण कटिंग या विषयाला धरून असताना, कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे सिनेमा घ्या सिरियल घ्या किंवा OTT घ्या लोकांना कटिंग चाहिए असतं. कटिंग चाहिए. मग या विषय घेताना थोडंसं त्रासदायक नाही वाटत? नाही तो ते माध्यम भान आहे, तो स्विच यायला पाहिजे तुम्हाला. ओके. हां की इतका मी तर पुन्हा विचारतोच हा सीन आहे समजा हा सीन करायचा आहे बरं हा सीन आहे शॉर्ट काय पहिला सांग. ओके म्हणजे तुम्ही तयारी आहात तेवढं पहिलं कुठपर्यंत करायचं तेवढंच करूया. ओके. मला फ्लो माहिती आहे अखंड सीनचा, पण अखंड 1 सीन 1 शॉट करायचा आहे का तसंही सांगा की फक्त ह्यात येणं आणि येऊन बसतो इथपर्यंतच आहे. करेक्ट. तेवढंच करू. तुम्ही तसं स्वतःला अडॅप्ट करत मॉडिफाय करताय, टेन्शन नाही. तसंच करायला लागतं. तसंच तेच आहे ते. कारण त्यांना वेळ अखंड सीन या साईडने पण करायचं अखंड सीन त्या साईडने पण करायचं असे पण दिग्दर्शक आहेत. हो असतीलच नक्कीच. आता कलाकार म्हटलं की आर्थिक गणित थोडंसं डामाडोल असतं आपण असं बघतो किंवा कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाला तितकं सुपरफिशियल किंवा सुपरस्टारवालं काम मिळेल असंही नाही आहे किंवा प्रत्येकच काम आपण जरी 100% केलं तरी ते गाजेल असंही नाही आहे किंवा ते त्यावेळेस प्रेक्षकाला आवडेल असंही नाही. मग आर्थिक गणितं कशी काय साधता सर? नाही आर्थिक गणित मी कधीही प्रायोगिक नाटक केलं नाही कधी. ओके. जे आविष्कार वगैरे आपण म्हणतो ज्याला किंवा जी प्रायोगिक रंगभूमीवर मी म्हटलं जिथे पैसा नाही तिथे मी काम करत. कारण मी हे करत बसलो तर माझ्या आयुष्यातली बरीच वर्ष निघून जातील. करेक्ट. मी मुंबईला आलो आहे, मी अहमदाबाद निवासामध्ये राहतो आहे, माझी राहायची व्यवस्था नाही, मी त्यांच्या जीवावर खातो आहे, माझ्याकडे पैसे नाहीत माझे. आणि जर ही सगळी व्यवस्था जर त्यांनी केली माझी राहणे खाण्याची आणि मी जिथं पैसे मिळत नाहीत ती जर काम करत राहिलो तर माझे किती वर्ष निघून जातील. त्यामुळे मी कधी प्रायोगिक रंगभूमी अरे बापरे मी खूप असं वेगळं आहे आणि मग प्रयोग करतो ते करू नंतर निवांत करू प्रयोग आपण. त्यामुळे पहिल्यापासून माझं मनी ओरिएंटेशन खूप राहिलं पहिले. कारण तुम्हाला मी सांगतो मी मागे एकदा बोललो होतो तुम्ही 40-40, 50-50, 60-60 वर्ष काम करताय आणि जेव्हा तुम्ही 60व्या वर्षी आजारी पडता तेव्हा तुम्हाला फेसबुक पोस्ट टाकायला लागते, व्हॉट्सअप पोस्ट टाकायला लागते की असे आपले नट आजारी आहेत त्यांच्यासाठी त्यांचा दवाखान्याचा खर्च इतका आहे आणि इतके पैसे टाका. होतं की नाही असं मला होतं बऱ्याच होतं. आता कोविडमध्ये बघितलं. मग इतके वर्ष काम करून सुद्धा तुमच्या मुलाला मुलीला नातवांना आणि ह्यांना जर पैसे मागत फिरायला लागत असेल मग काय म्हणतो. करेक्ट. पैसा पाहिजे ना. तुम्ही 40-40, 50-50 सिनेमे केले तुमच्या अकाउंटला 2 लाख रुपये नाही आहेत. नक्कीच हे विचार करण्यासाठी. तर ते तसं आहे की तुम्ही तुमच्या पिढ्यांना लोकांसमोर हात पसरायला लावले. रादर लोक त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणतो की उद्या परवा 4-10 वर्षांनी तुमच्या पुढच्या पिढ्यांना सांगता आलं पाहिजे की हे आहेत ना माझे वडील आहेत, हा आहे ना माझा काका आहे, हा आहे ना माझा मामा आहे. आणि नावावर किमान 10 असे सिनेमे पाहिजेत किंवा 10 अशा भूमिका पाहिजेत त्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे ना की पैसे मागत फिरायला पाहिजे. नक्कीच. तर हे दोन्हीचं पाहिजे. तुम्हाला अभिनय करा तुम्ही. मी काय करतो अशा वेळेस मी एक नवीन शोधून काढले हा विषय जातो की 1 वर्ष असं करायचं की जो येईल तो सिनेमा करायचा. ओके. आणि 1 वर्ष निवडून सिनेमा करायचा जो आपल्याला करायचा आहे फक्त. करेक्ट. असं जेव्हा निवडायचं जे वर्ष असतं त्यावेळेस हे जे पैसे असतात ते कामाला येतात. नक्कीच.
कारण तुमची गाठीची एक रक्कम असते त्यामुळे. हो बरोबर. त्यामुळं आपली पण हाऊस भागते. त्यामुळे 1 वर्ष मन मोडून जे येईल तो सिनेमा करायचा. कारण दरवेळेस तुमच्या वाट्याला काय असं काय म्हणजे फार नॅशनल अवॉर्डची भूमिका येणार नाहीच. नक्कीच नक्कीच. एकदा डॉक्टर लागूंना प्राण म्हटले होते की डॉक्टर साहब अच्छी भूमिका खोज में रहोगे तो कुछ नहीं आएगा, लेते रहो वो भूमिका आएगी आपके पास. करेक्ट. आणि हे खूप जर तुम्ही ओपनली बोलता हे बघून अजून त्याच्यामध्ये हे खरंच तुम्ही खूप ओपनली बोलताय ना, ते बघून अजून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी विचारायची हे होती, संधी मिळते असं वाटतंय. पण आता आज जे सोसायटीमध्ये आपण बघतोय की प्रत्येकजण इन्स्टावर पोस्ट टाकलं की त्याला वाटतं मी कलाकार झालो आहे, किंवा तुमचेच काही डायलॉग किंवा बाकीच्या कलाकारांचे जे NSDतून घेऊन आलेत किंवा छान छान कामं केलीत त्यांनी आधी सिनेमामध्ये, ते डायलॉग रिपीट करून आपण ज्याला रील म्हणतो किंवा ट्रेंड म्हणतो ते करायची सवय लागली आणि त्यांना वाटतं आम्ही कलाकार झालो आहे. अशा लोकांना काय सांगावं असं वाटतं? ह्याच्यामध्ये 50-50% आहे. म्हणजे मला काही काही दिग्दर्शक असं म्हणतात की अरे रील बघून ह्या मुलीला घेतलं होतं, ओके, रील बघून ह्या मुलाला घेतलं होतं, पण काहीच येत नाही. नक्कीच. म्हणजे सिनेमाच्या जी गाणी तुम्ही लाख वेळा बघितले त्या गाण्यावर ओठ हलवायला काय टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. असं कॅमेरा ठेवायचा आणि यू पोस्ट काय करता तुम्ही, अपलोड काय करता, फायनेस्ट पाहिजे. येस. इथं पहिलं निसर्ग कळतं यांना काही येत नाही म्हणून. करेक्ट करेक्ट. 50% प्रमाण याच्यामध्ये. काही खरंच चांगले असतात पण काही मुलींना तेवढंच येतं फक्त लिपसिंग, 1 सेकंदाचं लिपसिंग येतं त्याच्यामध्ये, किंवा अमिताभ बच्चनचे डायलॉग म्हणून दाखव किंवा गब्बर सिंगचे डायलॉगचं हे कर, त्याच्यामध्ये काय नवीन काय. करेक्ट. तुम्हाला दोन्ही पण त्यांना म्हणजे आमको वो नाही चाहिए, मला एवढे लाईक्स मिळाले आणि मला एवढे पैसे येतात वगैरे अभिमानानं सांगतात ते. ठीक आहे, डू इट. कारण प्रत्येकाने आपापलं कम्फर्ट एरिया ठरवून घेतलेला आहे की मला ते अभिनय करायचंच नाही, मला इकडनं पैसे मिळतात. तुम्ही इतकं जर सांगताय अमिताभ बच्चन आणि हे ते, तर मला जाणून घ्यायला अजून उत्सुकता लागली की तुमचा मग आवडता अभिनेता कोणी असा आहे का, किंवा आवडता सिनेमा आहे, हा सिनेमा मी खूप वेळा बघितला आहे? मला आवडते सिनेमा, शिवा सिनेमा फार आवडतो. ओके. मला ब्लॅक सिनेमा फार आवडतो. ओके. मला फॅमिली आवडतो. हां, फार हे 4-5 सिनेमा, अग्निपथ, गंगाजल. हे गंगाजल, अग्निपथ, घायल हे काय सिनेमे आहेत ना, हे बरोबर बॅलन्स सिनेमे आहेत. ओके. म्हणजे अगदीच कलात्मक पण नाही आणि अगदीच कमर्शियल पण नाही. नक्कीच नक्कीच. कारण खूप कलात्मक केलं की मग लोक जात नाही. करेक्ट. फॅन्ड्री आधी लोकांना असं वाटलं की अरे बापरे कसं काय बघायचं, पण मग अजय अतुलने त्यावर रंग भरले आणि मग माणसं गेलं कळलं अरे बापरे खूपच अव्वल दर्जाची कलाकृती आहे. नक्कीच. असं आहे. त्यामुळे हे आवडतेच. आणि मला आवडते कलाकार शिवा सिनेमात एक रघुवरन नावाचं. ओके. शिवाच्या विरोधात खलनायक म्हणून ज्यांनी काम केलं. दशरथ शाह, मिस्टर बच्चन, दिलीप कुमार, ओमपुरी, के मेनन. बच्चन सर असणार हे तर ओघातच होतं, कारण मगासून तुम्ही जे एक्झाम्पल देता, जे उदाहरणं देता त्याच्यानुसार. पण मग असं होतं का की तुम्ही त्या कलाकृती खूप वेळा बघता किंवा तुम्हाला बाकीच्यांच्या कलाकृती बघायला आवडतात का? म्हणजे नाटकं असू द्यात, सिनेमे असू द्यात किंवा बाकीचे OTTच्या गोष्टी असू द्यात? नाही, 4 लोकांच्या चर्चेतनं कळतं की अरे हे चांगलं आलेलं आहे, हे चांगलं आलेलं आहे. ओके. आणि मग जे वेचक वेधक आहे ते बघायचं, किंवा कोणते सांगतं की हे बघा ते बघा. काही लोकांना खूप फेसबुकला टाकत असतात की हा सिनेमा मस्त बघितला, काल रात्री हा मी जागून बघितला. तर असं काही शिफारस केली की बघायचं. आणि आता कुठे जायची गरज आहे तुम्हाला, असं केलं की तुमचे मोबाईलमध्ये सगळं आहे. हो, नक्कीच नक्कीच. पण सगळ्यात महत्त्वाचं येतं, जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की आपली 28ची कंबर आहे, 3 इंचाची मान आहे. पण तो मला वाटतं आजही कुठेतरी तो सेगमेंट असतो प्रत्येकाच्या मनात की मी कॅमेऱ्यासमोर कसा दिसेल, किंवा मी कॅमेऱ्यासमोर इतका चांगला दिसणार नाही आहे, किंवा माझं रंगरूप गोरं नाही आहे. मग त्याच्याने कधी असं डिमोटिवेशन्स किंवा कधी असं होत नाही की नाही ही भूमिका सुटली आपल्या हातातून? सुरुवातीचे 1-2 वर्ष असं वाटत होतं की अरे काही होणार नाही. पण नंतर हळूहळू पुस्तक हे ते वाचत असं कळलं की माणूस जेव्हा समरसून भूमिका करतो, ओके, तो दिसायला कसं का असेना, माणूस जेव्हा समरसून भूमिका करतो त्याच्यासारखं सुंदर कोणी दिसत नाही जगात. नक्कीच. ते इथून आलेलं असं मला वाटतं. आता तुम्ही पुस्तकांचं मगाशी पण बोलला आणि आत्ताही बोललात, तर मला जाणून घ्यायला आवडेल की पुस्तकं किती वाचता किंवा कसं वाचता? सर, पुस्तक म्हणजे मी काहीही चालतं मला. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगतो. बाकी G.A. कुलकर्णी, अरविंद गोखले, शन्ना नवरे, राजन खान, ऋषिकेश गुप्ते हे तर आहेच आपला ठेवा. वपू पुलं काळे तर हे बेसिक आहेत. पण मी असं म्हणतो की आपण समजा भजी घ्यायला गेलो आणि भजी खाऊन झाल्यावर खाली जे तेलकट पान उरतं ना, ओके, ते सुद्धा वाचावं माणसाने. त्याच्यावर काहीतरी आहे, काहीतरी नाही आवडलं तर विसरून चालतो मी, पण काहीतरी महत्त्वाचं सुटायला नको. गृहशुभेगा वाचा, फिल्मी काय वाचा, कादंबऱ्या वाचा. माझं असं म्हणणं की एक साधी गोष्ट आहे, रियाज म्हणून मगाशी राहायला सांगायचं.
एखादा समजा कथासंग्रह हो, आणि त्या कथासंग्रहात 10 कथा आहेत, बरोबर, आणि 10 कथांमध्ये प्रत्येकी सरासरी 5 पात्र आहेत समजून. ती पूर्ण कथासंग्रह वाचून झाल्यावर तुमच्याकडे 50 पात्रांचा एक भाता तयार होतो. ओके. त्याच्यामध्ये लेखक वर्णन करतात, तो कसं नुसतं हसला. करेक्ट. हे कसं नुसतं हसायचं कसं, हे स्वतःला विचारतात. त्याचा कणा थंड पडला. ओके. हे थंड कणे पडतात कसे, पुस्तक एकदा बाजूला ठेवून करून बघा हा रियाज. नक्कीच. फिक्कट हसला तो. करेक्ट. फिक्कट कसं हसायचं. नक्कीच नक्कीच. तर हे बारीक बारीक जे इनपुट्स आहेत ना, कथा लेखक लिहून जातात, हे करून बघायला पाहिजे. आणि हे भात्यात तुमचे पाहिजेत ना. तेच. तो हसला पण मला त्याचं हसणं दिसलंच नाही. हे जीएनचं वाक्य कसं सांगा बरं. करेक्ट. त्याच्या डोळ्यात शून्य होतं. कसा असतो शून्य, कुणी बघितलंय, करून बघायला पाहिजे. आणि हेच मला वाटतं एक कलाकार म्हणून किंवा एक खलनायक म्हणून समृद्ध करत असतं. आणि हे भात्यामध्ये येत नाही 50 पात्र, हे झालं एका फक्त पुस्तकाचं. हो. हे हा रियाज मिस होतो आपल्याकडनं. आपण फक्त रस्त्यावर चालणार माणूस, लांगडा चालतो की इकडे चालतो, ते तर कुणालाही येतं, त्याच्या पलीकडे सांगा. हां, म्हणजे ऑब्झर्वेशन करून कुणालाही कळतात. अभिनय पुस्तकं किंवा अभिनयाच्या ह्याच्यामध्ये गेल्यावर पहिलं काय सांगणार, इम्प्रोव्हायझेशन हे पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे, ते बेसिक आहे. त्याच्या पलीकडे मी असं म्हणतो, समजा अरुण गोविल नसते आले, नितीश भारद्वाज नसते आले, तर राम कसे असते आपलं कळलं असतं. नक्कीच नाही, नसतंच. कारण मग ह्याच्यामध्ये जास्त अरुण गोविलची आहे की बाबा त्यांनी तो एक कोरला राम आणि सगळ्यांकडे. आता आपल्यासाठी राम म्हणजे गोविलच आहेत. करेक्ट. तर तसं तुम्हाला तुमच्यापर्यंत वेगळं नव्यानं पात्र कोरलं, हे माणसं असं झाले पण ही किंवा तुमच्या क्षेत्रातले जे माणसं त्यांना प्रश्न पडले, म्हणजे कसं केलं असेल या माणसाने हे. असं जाणवलं तुमच्यामध्ये मॅडनेस पाहिजे, तो नवा करायचा, वेगळं करायचं. करेक्ट करेक्ट. पण आता पुन्हा तांबडे बाबांच्या भूमिकेकडे येताना विचारायचं आहे की पहिल्यांदा तुम्हाला त्या भूमिकेत बघितल्यानंतर आपल्या ताईंना, म्हणजे आपल्या पत्नींना कसं वाटलं होतं, की घरच्यांची कशी रिॲक्शन होते. एकदम नाही, आपल्या घरच फार ह्यात पडत नाही म्हणजे. ओके. हां बघतात. फक्त माझी आई मात्र अतिशय तिला फार आवड. नंतर देव माणूस चालू होतो, ती इतकी एकरूप होती त्या कथानकाशी. आता ते त्याच्यामध्ये तो डॉक्टर आणि त्याची बाईक होते, माझ्या विरोधात मी त्यांना अटक करणार म्हणून ते मला मारणार असतात. करेक्ट करेक्ट. आई मला सांगायची, तू काळजी घेत जा, जेवताना त्यांच्यासोबत जेवण नको जाऊ, तुझ्या जेवणात कधी टाकतील ते वगैरे. ती तिला कळत नाही की मी इन्स्पेक्टर वेगळा आहे, मिलिंद शिंदे वेगळा आहे, किंवा तो डॉक्टर वेगळा आहे आणि किरण गायकवाड वेगळा आहे. तिला हे नाही लक्षात येत. नक्कीच नक्कीच. ती एकरूप होऊन जाते. काय करू, तू पोलीस आई असं फोन करून सांगायचं, मला सांगायचं, फोन करून सांगायचे, आज त्यांचं असं ठरलंय बरं का, तुला ते रस्त्यात अडवून मारणार आहेत. ती मला फोन करून सांगायची, आज रात्री बाहेर पडू नको. इतकी ते एकरूप होऊन जाते. किती भारी ना, म्हणजे मुलाची कलाकृती आहे आणि त्याच्याशी आपलं इतकं एकरूप आहे, म्हणजे तिथेही तिचं मातृत्व सुटत नाहीये. मग आईंचा तुम्ही कलाकार होण्यात काही असा भाग आहे का, किंवा खूप आहे. माझ्या आईचा जास्त भाग आहे. आवडेल ऐकायला. आपण जेव्हा नाटकात काम करतो छोट्या भागात, तर माझी आई अशा रीतीने दरवाजा लावायची की जो मला असं 2दा ढकलली की उघडता आलं पाहिजे. बाबांना नको कळायला. म्हणजे मी रात्री तालमीवरनं कधी आलो, म्हणजे मी कितीही वाजता येऊ दे, 2, 2:30, 3 वाजता, ती सांगायची 8 वाजता झालं. कारण माझे वडील 7, 7:30ला झोपून जायचे, पहाटे 3ला उठायचे, पहाटे 3ला ते उठायचे. आम्हाला अशा काही म्हणजे तुम्ही आत्ताचा काही प्रोजेक्ट करतायत, त्यातल्या काही खास गमती जमती ऐकायला नक्कीच आवडतील. आता मी घात नावाचा सिनेमा केला होता, मला अतिशय आवडला. खूप वर्षाने असं होतं की तुमच्या ताटात असं काही वाढलं की असं वाटतं की ह्याला काट्या चमच्याने खायचं आहे की नुसतं काट्याने खायचं आहे की चमच्याने खायचं आहे, की हाताने खाऊयात की थोडं थंड करून खाऊयात. अशा भूमिका असतात तुमच्या, की ह्याला ॲप्रोच कसं व्हायचं, या बोललं भिडायचं कसं. तर असं पाहिजे. म्हणजे मला वाटतं की छापखाने तर आपल्याकडे खूप आहेत. रबर स्टॅम्प ॲक्टिंग म्हणतात आमच्याकडे त्याला. ओके. म्हणजे विलन म्हटलं की मार डालूंगा, काट डालूंगा, तुला माहीत नाही मी कोण आहे. हे विलन राहिले नाही आता. हां, लोकांना हे बघायचं नाही. काट डालूंगा असतात ते म्हणत पण नाहीत कधी. आखही काफी आहे. कधी पण ते तुमचं कार्यक्रम करू. करेक्ट करेक्ट. तर हे सगळं नवं आहे सगळं. तर असं तुम्हाला प्रश्न पाडेल, बुचकळ्यात टाकेल असं पात्र आलं की असं होतं की हां ये है बात. मग हा सिनेमा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे? सिनेमा रिलीज येऊन गेला तो, फार काळ थांबला नाही याच्यामध्ये थिएटरमध्ये. आपल्याकडे तेच आहे ना की चांगल्या सिनेमांचं मार्केटिंग होत नाही व्यवस्थित, कारण किंवा त्याची माउथ पब्लिसिटी व्हायला लागली की तो सिनेमा काढला जातो, किंवा त्या निर्मात्याची जेवढी कॅपॅसिटी नसते तो चालवायची. पण मी म्हटलं की माझं वैयक्तिक नट म्हणून सॅटिस्फॅक्शन होतं की हे मी छान काही दिवसांनी आपल्याकडे काहीतरी आलेलं आहे. करेक्ट. आता एक महत्त्वाचा मुद्द्यावर बोलायचं मला असं वाटतं की
एकदा तुम्ही नट झालात की तुम्हाला सगळंच ग्लॅमर दिसतं किंवा तुम्ही एकदा चांगली भूमिका केली तर तुम्हाला सगळंच दिसतं, पण त्यामागे जो स्ट्रगल असतो तो बऱ्याच लोकांना माहीत नसतो. आणि त्यावेळेस खूप असे सिलेक्टिव्ह लोक तुम्हाला सपोर्ट करतात, पण त्यावेळेस जे नातेवाईक आहेत की ते जे दोन्ही त्यांचे अँगल असतात की काय चालू आहे कसं काय, आणि नंतर अरे आम्हाला माहिती होतं हे काहीतरी करून दाखवणार, त्यावर काय सांगाल? म्हणजे मला माझ्या संपूर्ण प्रवासात कुटुंबाची मदत तुम्हाला असतेच असते. नक्कीच. पण माझे मित्र नगरचे त्यांनी मला फार सपोर्ट केलं. कोणी खास असे ज्यांची नावं घेतलीच पाहिजे? त्याचं नाव अभिजित क्षीरसागर आहे, अमोल दाते, विक्रांत मनवेलीकर, असे 4-5 जण आहेत. अमोल दाते तर म्हणजे विक्रांत मनवेलीकर तर असं होतं की त्याचं दुकान होतं, तर तुम्हाला वेळोवेळी त्यांनी मदत केलेली त्यावेळेस. म्हणजे पैसे काढून देणं फार मोठी गोष्ट असते. आमच्या दुसऱ्या मित्राला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती कलाकार म्हणून, त्याला काही 500 का 400 होती, त्यात 100 मला द्यायचं जायला अगदी शेवटच्या क्षणी. तर ते तुम्हाला म्हणा की नुसता कलाकार तुम्हाला अभिनय येऊन जमत नाही, हा भवताल पोषक पाहिजे सगळा. करेक्ट. भवताल पोषक पाहिजे, तुमचं भविष्यात निर्माण होणारा भवताल तोही पोषक पाहिजे, आणि पुन्हा तुम्हाला आणखीन पोषक वातावरण तयार करता यायला पाहिजे पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या येणाऱ्या वर्षांसाठी. हा एक वेगळा स्ट्रगलच आहे माझ्या मते, आहे की नाही? स्ट्रगल संपतच नाही. म्हणजे मी असं म्हणतो की मला एक मध्ये मुलगा भेटला होता, पुण्याचाच आहे. म्हटलं काय चाललंय रे? तो म्हटला 2 सिरियल चालू आहेत माझ्या, मी सेटल झालो. म्हटलं अमिताभ बच्चन अजून म्हणत नाही मी सेटल झालो, ह्यांच्यामध्ये धाडस येतं कुठून झालं? जवळपास आता NSD सोडून आपल्याला खूप वर्ष झालीत, म्हणजे 96-95चा तो काळ होता ज्यावेळेस तुम्ही NSD मध्ये होतात. त्याच्यानंतर आजही NSDची ती शिदोरी उपयोगी येते का? खूप खूप खूप. मला वाटतं की मला जे काही अभिनय येतो किंवा ज्याचं लोक कौतुक करतात त्याच्यामध्ये नसीरुद्दीन शाह यांचा खूप मोठा हात आहे. 3rd इयरला असताना त्यांनी आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्या मी अजूनही अंमलात आणतो. कारण आपण नेहमी असं म्हणतो की ते आतून असतं वगैरे वगैरे, ते आहेच आतून. जसं तुम्हाला साधं उदाहरण सांगतो मी. आपलं जेव्हा सेट असतो, सेट नाटकाचा सेट जो आहे तो पुढून जेव्हा आपण लावत असतो तेव्हा तो दिसतो की हा सेट उभा राहिला वगैरे, सोफे बिफे टाकले वगैरे सगळं. करेक्ट. आणि थोड्या वेळाने त्यावर लाईट पडतात, मग तो आणखीन चांगला आणखीन सुंदर असतो ना. पण आपण नंतर तसं पाठीवर जाऊन बघितलं स्टेजच्या, तर कुठे खिळा ठोकलेला आहे, कुठे सुतळी बांधलेली आहे, कुठे टेकू दिलेला आहे, कुठे पट्टी मारलेली आहे. तर अभिनय करणं म्हणजे हे पाठीमागचं काम असतं. दिसतं ते नंतरचं आहे, पण हे पाठीमागचं काम यायला पाहिजे तुम्हाला. करेक्ट. आणि काम करता दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. हे जे पाठीमागचं जे काम हे नट आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर फक्त ते भाव दिसले पाहिजे जे दाखवायचे, बाकीचं पाठीमागचं नाही दिसलं. माझं वर्किंग बघा मी कसं काम करते मला सांगतो. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय दोघी नाचतात. करेक्ट. पण जेव्हा आपण ते गाणं बघतो डोला रे डोला, त्याच्यामुळे माधुरी दीक्षित नाचतात आणि ऐश्वर्या राय म्हणतात बघा मी कशी नाचते. हा फरक. नक्कीच. तसं पण आत्ता काही प्रोजेक्ट्स आहेत का जे भविष्यात आम्हाला बघायला मिळतील असे? आता रील स्टार नावाचा एक सिनेमा येतो आणि नंतर मी आता स्वतःच प्रोड्यूस करायचं चाललेलं आहे माझं. माझा जो असिस्टंट होता त्यानेच लिहिले काहीतरी, तर तो म्हटला की मी सगळीकडे फिरून आलो तर तुम्हीच करा. मी म्हटलं किती आपण काय मोठे निर्माते नाही आहोत, माझी जेवढी कॅपॅसिटी तेवढी मी करीन. तर ते चाललं आहे. आणि बाकी काव्यसंग्रहाचं काम चाललेलं आहे नवीन, बऱ्याच दिवसापासून लिहायचं चाललं. ते म्हणजे आमच्याकडे म्हणतात ना की लिहायचं तुमचं पेन चालतो, पण तुमचा आळस एवढा आहे ना की तुम्हाला स्वतःची कलाच तुम्हाला सादर करता येत नाही, इतकं दिवस होतो. आमच्या प्रेक्षकांसाठी जर एखादी तुमची आवडती कविता किंवा एखादं त्यातलं म्हणजे आवडतं, माझी कविता त्या संग्रहातच आहे, पण मला अलीकडे आवडलेलं एक आहे की बहुत साल पहले कहा जाता था कि ये जो पृथ्वी है, ये जो वसुंधरा है, ये शेषनाग के फन पे टिकी है. शेषनाग के फन पे टिकी है ये, और हम कल्पना करते थे शेषनाग के ताकत की और पृथ्वी के भार की, और विस्मय और आश्चर्य से भर जाते थे. अरसों बाद पता चला, बरसों बाद पता चला, ये जो पृथ्वी है, ये जो वसुंधरा है, ये शेषनाग के फन पे नहीं टिकी है. तो किसके फन पे टिकी है? ये टिकी है माँ जैसी हजारों औरतों के कंधे पर. और कोई माँ ये नहीं जानती. सुपर. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या निशब्द करणाऱ्या असतात किंवा काही रचना आहेत ज्या निशब्द करणाऱ्या असतात, त्यातली एखादी असावी असं मला वाटतं. नक्कीच. पण आता जाता जाता सर तुम्ही खूप गोष्टींवर वेगळ्या अँगलने आमच्यासमोर मतं मांडलीत.
ते खूप आम्हाला आवडलं, नक्कीच प्रेक्षकांनाही ते आवडेल. पण जो आजचा मीडिया चालला आहे, म्हणजे डिजिटल म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, एक ओव्हरऑल त्याच्याकडे बघून काय वाटतं ज्यावेळेस आपण असं वेगळं काहीतरी करत असतो किंवा वेगळ्या ह्याच्या वातावरणातून आलेलो असतो आणि आज सगळंच वेगळं होताना दिसतंय? नाही, प्रत्येकाची व्यक्त व्हायची पद्धत वेगळी आहे. काय माहिती आहे का, प्रत्येकाला आपल्याला वाटतं आपल्याला मोबाईलवर टाईप करता येतं म्हणजे आपल्याला सगळ्या जगातलं सगळं ज्ञान आलं. म्हणजे XYZ मोठ्या अर्थतज्ञांनी कसं वागावं हा जर तुम्ही सांगत असाल तुमचा काही 10वी पास अभ्यास असताना, तर हे फार चुकीचं आहे. आता कुणीही कोणाला छानपणा शिकवते. हो, नाही, कारण आजकाल ट्रोलिंग असं झालं की खूप सोप्या भाषेत कुठलाही म्हणजे नट असू द्या, सचिन तेंडुलकर असू द्या, अमिताभ बच्चन असू द्या, यांना केलं जातं. कसं म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्याकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे म्हणून तुमच्याकडे तेवढी ऑफर आहे. बाकी अमिताभ बच्चनची तुमची बरोबरी आहे का? करेक्ट. तेंडुलकरांची तुमची बरोबरी आहे? कसं लिहिता तुम्ही? नाही, हे नक्कीच. आपलं वकूफ काय आहे, आपला अभ्यास किती त्यातला. अमिताभ बच्चनच्या अभिनयावर मी असं म्हणतो की अभिनय क्षेत्रामध्ये सगळ्याच सिनेमातला तुमचा अभिनय चांगला होत नाही, 19-20 होत असतं, पण लगेच एका अभिनयात चुकला की लगेच तुम्ही त्याला काय धरून मारला. पण आपलं काय आहे, आपलं कर्तृत्व काय ते आपण म्हणतो ना, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. मला वाटतं की दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या प्रगतीचा विचार करा आपण जरा. नक्कीच. आणि आता एक अजून शेवटचा, म्हणजे ॲक्च्युली गप्पा थांबाव्याशाच नाही वाटत आहे तरी पण, की जे नवोदित या क्षेत्राकडे बघतायत किंवा जे लोकांना आत्ता सध्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक या सगळ्या मीडियांमुळे ग्लॅमर्स दुनिया दिसते, पैसे दिसत आहेत, त्या सगळ्यांना या क्षेत्राबद्दल येण्यासाठी किंवा न येण्यासाठी काय जागरूकता सांगाल? मला वाटतं की स्वतःला तयार करा, पूर्ण तयार करायला हवं आपण सगळ्यांनी. म्हणजे मी असं म्हणतो की जरी मी आता इथे बसून 4 गोष्टी सांगत असलो तरी माझं पण स्वतःला अपडेट करणं, कानच लावणं कायम चालू असतं. तसं इथं यायचं असेल कारण आता इथं एकाचड एक नट आहे तुम्हाला. करेक्ट. आणि कधीही राज्यनाट्य स्पर्धेत किंवा एकांकिका स्पर्धेत किंवा पुरुषोत्तम कर्णक स्पर्धेत किंवा कुठल्याही स्पर्धेत मला बक्षीस मिळालं म्हणजे मला अभिनय आला असं होत नाही कधी. कारण अभिनय हा येत नसतोच कधी. अभिनय ही सतत येण्याची प्रोसेस आहे. म्हणजे कशी नेमकी? म्हणजे कसं की 4 पुस्तकं वाचले म्हणजे डॉक्टर होता येतं. हां, बरोबर. तसं असं कुठलं पुस्तक आहे अभिनयाचं जे वाचलं मी तुम्हाला अभिनय होता येतं, अभिनेता होता येतं? नाही असं पुस्तक. आणि त्याचा सिलेबस फिक्स नाही अभिनयाचा. हा, कारण पात्रे फिक्स नाही. सगळं युनिव्हर्स जे आहे ना, हा सिलेबस आहे तुमचा. करेक्ट. कारण मग युनिव्हर्स तर क्षणाक्षणाला तयार होत आहे. हो, सिलेबस संपेल कसा? ओके. ते ओके, आता लक्षात आलं माझा की बरोबर तुम्ही म्हणता ते की तुम्हाला एक पात्र जगायला एक पुस्तक वाचू शकताय, पण तुम्हाला अशा अनेक पात्र करायचे म्हटलं वेगवेगळ्या गोष्टी माहिती असणं करणं गरजेचं आहे. की तुमचं कार्ड द्या मला, कार्ड. ओके. तुम्ही म्हटलं माझ्याकडे कार्ड नाही, मी छापलेच नाही. म्हणलं का नाही छापले? म्हणलं की मिलिंद शिंदे लिहिल्यावर त्याच्या खाली काहीतरी लिहावं लागेल म्हणून. करेक्ट. ॲक्टर. तर मी ॲक्टर झालोच नाही तर लिहू कसं? जसं ज्यांनी एवढ्या छान छान भूमिका केल्या, कारण झालोच नाही ना, ती होत राहण्याची प्रोसेस आहे. ओके. तरच लिहीन मी त्यात. कारण असं वाटतं की अपूर्ण काहीतरी अभ्यासक्रम केला आहे आणि पूर्ण केल्याचा शिक्का मारून घ्यायचा, हे काही बरोबर नाही. करेक्ट. हां, मग फार फार म्हटलं की मिलिंद शिंदे फार माझ्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर मला मेल टाका. लॉंगर मेल लिहू शकतो आपण काय काय वाटतं. नक्कीच. नाही, आणि आजकाल पण प्रतिक्रियांमध्ये पण बघतो ना आपण, 1-2च प्रतिक्रिया असतात. एक तर हार्टवाला आलात सोशल मीडियावर आणि छान झालं किंवा खूप छान झालं, थम्सअप. पण याच्या पुढे जाऊन प्रतिक्रिया नाही आहेत मला वाटतं, की ज्या म्हणजे आमच्या बाबांच्या पिढीने किंवा तुमच्या पिढीने एक अनुभवल्यात की मग सही हवी आहे, मग कुठेतरी मोठं त्यासाठी पत्र लिहिलंय किंवा कुठेतरी तेच. आता नाही, आता म्हणजे तुम्हाला इतका सिंड्रोम झालाय, 1 क्लिक सिंड्रोम म्हणतो मी त्याला. ओके. की म्हणजे एखादी तुम्हाला व्हिडिओ आला किंवा एखादी तुम्हाला काही आलं ते असं केलं की असं वाटतं अजून कसं झालं नाही. इतका पण वेळ नाही आपल्याकडे, आता पेशन्स नाही आहेत. करेक्ट. नक्कीच नक्कीच. हां, म्हणजे थोडा वेळ लागणार त्याला. आसपास टॉवर्स नाही, हे नाही, पण असं होतं की अरे काय होत नाही आणि लगेच पॅनिक व्हायला होता. सगळं फास्ट पाहिजे. करेक्ट. करेक्ट. तसंच अभिनयाचं फास्ट फेस्ट काय होत नाही. फार कमी लोकांचं असतं असं की ज्यांचं ओव्हरनाईट होऊन जातं. हो, रातोरात. सगळ्यांच्या नशीब असं येत नाही. थँक्यू सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासमोर खूप डिटेलमध्ये वेगवेगळ्या विषयांना तुम्ही हात घालून गप्पा मारलात. खूप खूप धन्यवाद तुमचं सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.